नमस्कार. 41वी राज्य वरिष्ठ गट योगासन स्पर्धा ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 29, 30 आणि 1 डिसेंबर या दरम्यान शहरातल्या साई क्रीडा संकुलामध्ये विद्यापीठ परिसरामध्ये संपन्न होत आहे. ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तसेच बृहन महाराष्ट्र योग परिषद आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून ही 41वी वरिष्ठ गट योगासन स्पर्धा संपन्न होती. यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या वतीनं सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही योग स्पर्धा छत्रपती संभाजीनगर मध्ये संपन्न होत आहे. सोबतच या योगासन स्पर्धेच्या निमित्ताने या 3 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सौजन्याने योग संमेलन हे संपन्न होत आहे. 16वं महाराष्ट्र स्तरावर हे योग संमेलन या ठिकाणी होत आहे आणि योगाच्या विविध विषयांना घेऊन 3 दिवसाच्या या योग संमेलनामध्ये वेगवेगळे महाराष्ट्रातील आणि देशभरातील मार्गदर्शक हे योग संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व तज्ञांना, मार्गदर्शकांना, प्राध्यापकांना हे मार्गदर्शन करणार आहे. मला याद्वारे असं आवाहन करायचं आहे की छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वांनी येणाऱ्या स्पर्धकांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि योगा स्पर्धेच्या निमित्तानं आपलं छत्रपती संभाजीनगर शहर हे योगमय होईल आणि त्यातून योगाचा प्रचार आणि प्रसार वाढेल अशी आम्ही आशा करतो. स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यांमधनं स्पर्धक सहभागी होणार आहेत. साधारणतः या सगळ्या वरिष्ठ गटामध्ये 400 स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. दिनांक 29, 30 आणि 1 डिसेंबर दरम्यान आपण वरिष्ठ राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचं आयोजन साई भारतीय खेल प्राधिकरण इथे केलेलं आहे. या माध्यमातून जे वरिष्ठ गटातील खेळाडू आहेत जवळपास 400 खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानिमित्ताने जवळपास जे 30 पंच व अधिकारी जे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवल स्टँडर्डचे आहे ते पंचगिरी आणि या स्पर्धा संपन्न करण्यासाठी इथं उपस्थित राहणार आहे. आणि यासोबत आपण 16वे राज्यस्तरीय योग संमेलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील मेन ऑडिटोरियममध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जे योग साधक आहेत त्यामध्ये जवळपास 300 योग साधक हे सहभागी होतील. तसेच जे योग तज्ज्ञ जे विविध विषयावर आपले व्याख्यान देणारे त्यातले जे तज्ज्ञ लोक आहेत ते या योग साधकांना तिथं मार्गदर्शन करणार आहेत. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच योगा स्पर्धेसोबत आपण योग संमेलनाचं आयोजन केलेले आहे. त्यामुळं जे योगा क्षेत्रातील जे खेळाडू असतील, योग साधक असतील त्यांनी या स्पर्धेचा आणि या योग संमेलनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. या योग स्पर्धेच्या उद्घाटनाला किंवा समारोपाला पण प्रमुख अतिथी येणार आहे. यामध्ये आपल्या महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे जी श्रीकांत यांनी उद्घाटनाला यासाठी वेळ दिलेला आहे. तसेच आपले जे आर्मीचे जे ब्रिगेडियर आहे वीरेंद्र सिंग हे सुद्धा या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी येणार आहेत. आणि कुलगुरू आपले फुलारी सर, डॉक्टर फुलारी सर हे सुद्धा उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार. माझं नाव सुरेश मिरकर, मी सचिव आहे आयोजन समितीचा आणि मागच्या 30 वर्षापासून योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आणि आतापर्यंत याच्या अगोदर आपण 2 नॅशनल स्पर्धा इथं आयोजित केलेल्या आहेत. राज्यस्तरीय स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत आणि मला वाटतं ही 4थी आपली राज्यस्तरीय स्पर्धा आहे. ती पण पूर्ण यशस्वी आपण करू आणि एक चांगला संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल यासाठी आम्ही सर्व आयोजन समितीचे आदरणीय आमचे अध्यक्ष डॉक्टर गजानन सानप, तसेच आयोजन योग संमेलनाचे प्रमुख डॉक्टर उत्तम काळवणे, क्रीडा संचालक आदरणीय संदीप जगताप सर
आणि जे विविध मान्यवर जे आम्हाला सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं गायडन्स आहे आणि सहकार्य आहे आणि त्या माध्यमातूनच आपण एक चांगलं योग स्पर्धा आणि योग संमेलन यशस्वी करून एक चांगला मेसेज पूर्ण महाराष्ट्रभर देण्याचा प्रयत्न करू.